नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्य आणि पार्थ तर वेगळे झाले. रम्याने त्यांना वेगळं केलं, पण मात्र आता काव्या घरामध्ये आल्यानंतर रम्या जरा बिथरली आणि काव्या जशी जशी पार्थच्या जवळ यायला लागली तशी तशी रम्या जेलेसी फील करू लागली. आणि हे सगळं होऊ नये म्हणून रम्याने ठरवलेलं असतं की येत्या नवीन वर्षात पार्थ आणि मी एकत्र येणारच आणि आम्हाला एकत्र येण्यापासून कोण थांबवतंय हे सुद्धा मी बघते. आणि आता रम्या दुसरा प्लॅन रचणार असते. नंदिनीला भेटायचं असतं म्हणून जीवा खूप मोठा प्लॅन करतो. त्याचं बरं नाही आहे असं नंदिनीला सांगतो, म्हणजेच की मालिनीकडनं सांगतो. मालिनी नंदिनीला कॉल करते आणि नंदिनीला सांगते की अगं जीवाचं बरं नाही आहे, त्याला जरा तू भेटायला येतेस का. आता हे सगळं पाहता नंदिनी लगेच घाबरते आणि मालिनीला सांगते की मी तसंही त्यांना भेटणारच होते, मला त्यांच्याशी बोलायचं होतं, मी भेटते त्यांना. आता हे पाहता तर जीवाला खूप आनंद होतो. इकडे तेवढ्यात पार्थचं एक पार्सल आलेलं असतं. ते पार्सल काव्याने खास पार्थसाठी पाठवलेलं असतं. पार्सलवाल्याला समोर पाहता पार्थ त्याला सांगू लागतो की हे पार्सल माझं नाही आहे. पण मात्र पार्सलवाल्याच्या मोबाईलवरती काव्या फोन करते आणि पार्थला सांगू लागते की एकदा तुम्ही माझ्यासाठी पेस्ट्रीज घेऊन आला होता, तसंच मी तुमच्यासाठी एक छोटीशी ट्रीट दिली आणि तुमच्यासाठी सुद्धा मी तसंच काहीतरी केलं. इकडे दुसरीकडे रम्या आणि वसू अद्या मध्ये मध्ये बोलत असतात, कारण त्यांची ती सवयच. आता हे पाहता विक्रम खूप चिडतो. रम्याला आणि वसू अद्याला खूप सुनावत त्यांना सांगतो की तुम्हाला मध्ये मध्ये पडायची काय सवय आहे गे, आम्ही आम्ही आमचं आमचं बघू, तुम्ही मध्ये पडू नका. आणि मी तर म्हणेल की त्यांचा हा जो भूतकाळ आहे तो बरं झालं आपल्या सर्वांच्या समोर आला. जे काही डाऊट्स होते ते क्लिअर तरी झाले. पण मात्र आता इथे विक्रमला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की हे फोटोज नेमकं तिथे स्क्रीनवरती आले कसे काय, आणि विक्रम या प्रकरणाचा छडा काहीही करून लावणार. हे पाहता रम्या आणि वसू अद्या दोघी खूप घाबरतात. त्यांचं पितळ आता लवकरच उघडं पडणार. तसंच मित्रांनो, पुढील भागांचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.